नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्या समोर असा विषय घेऊन आलोय, की जे तुमच्या आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. तो म्हणजे सुपरफूड. सुपरफूड म्हणजे आहे काय? आणि का डॉक्टर सांगतात, की सुपरफूड आपल्या आहारामध्ये ॲड करा आणि आपण सुपरफूड घेतलं पाहिजे. आणि काय आहे त्या सुपरफूडमध्ये? आणि असे कोणते सुपरफूड आहेत, जे आपल्या आहारामध्ये अतिशय गरजेचे आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार. तर सध्या आपण काय खातोय? आणि जे खातोय त्यामध्ये खरंच आपण स्ट्राँग बनतोय का? की फक्त पोट भरतंय? हां, तर आपण जे खातोय त्यामध्ये न्यूट्रिएंट्स वगैरे काहीच नाहीये. कारण आपण खातोय फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि ते फक्त आपल्याला काय देतंय? आजार, अशक्तपणा, इम्युनिटी कमी करते. त्यामुळे खरं आता गरज आहे आपल्याला सुपर फूड खाण्याची. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या की सुपर फूड म्हणजे आहे काय? आणि काय याला सुपर फूड म्हटलं जाते? सुपर फूडमध्ये त्यामध्ये हाय अमाउंटमध्ये असतात न्यूट्रिएंट्स, की जे माणसाच्या शरीरासाठी ग्रोथ होण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गरजेचे असतात. म्हणजे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट जे हाय अमाउंटमध्ये ज्याच्यामध्ये असतात ते असतात सुपर फूड्स. आणि सध्या जे आपण खातोय त्यामध्ये हे काहीच भेटत नाहीये. त्यामुळे आपल्याला गरजेचे आहेत सुपर फूड्स. आपल्याला आजारासोबत जर लढायचं असेल तर आपल्या शरीरासाठी हाय विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स हे अतिशय गरजेचं आहे. आणि या केमिकलच्या युगामध्ये आपल्याला ते भेटत नाही आणि त्याच्यासाठी सुपर फूड आपण आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. आणि असे कोणते सुपर फूड्स आहेत की जे आपण रेग्युलर आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे? सर्वात महत्वाचं सुपर फूड म्हणजे मोरिंगा, म्हणजे शेवगा. कारण त्यामध्ये असलेलं कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, प्रोटीन्स हे शरीरासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण व्हिटॅमिन सी मुळे केस, स्किन एकदम चांगल्या प्रकारे राहतात. हेअर ग्रोथ होते आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. एक नॅचरल इम्युनिटी आपल्याला त्याच्यापासून मिळत असते. त्यामुळे आहारामध्ये शेवगा हा आपण ॲड केला पाहिजे. त्यानंतर आवळा. आवळ्यामध्ये तर हे तर एक व्हिटॅमिन सीचं भांडारच आहे डायरेक्ट. गोळ्याच्या ऐवजी जर आपण आवळा खाल्ला, तर हा शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जो की नॅचरल इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतो. त्यानंतर पालकची भाजी. पालक आपण नजर अंदाज करतो आवडत नाही म्हणून. पण त्याच्या इतकं रक्त वाढवण्यासाठी काय भेटणार आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये हाय अमाउंटमध्ये आयर्न असतं. त्यामध्ये असलेलं आयर्न त्यामुळे रक्त वाढीसाठी अतिशय मदत होते. आणि महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रक्त कमतरतेचा. म्हणजेच आयर्न कमी असण्याचा. आणि त्यामुळे बरेच जण माती खातात बघा. आणि ते माती खाऊ नये म्हणून माती का खातात? कारण आयर्नची कमी आहे आणि आयर्नची कमी भरवायची असेल तर तुम्हाला पालकची भाजी खावं लागेल. त्यामुळे आयर्न वाढेल आणि तुम्ही त्याच्यापासून दूर व्हाल. त्यानंतर अजून काय आहे? तर हनी. हां, तुम्ही जर शुगर खात असाल तर शुगरच्या जागेवर तुम्ही मध खा. कारण मध हा नॅचरल शुगर आहे. नॅचरल साखर आहे, जी शरीरासाठी एनर्जी देऊ शकते आणि त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही. आणि त्यानंतर टर्मरिक मिल्क म्हणजे हळदीचं दूध पिलं पाहिजे. कारण तुम्हाला जर इन्फ्लामेशन होत असेल स्किनचं कुठलंही, तर ते चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचं काम हे हळद करत असते. आणि ती एक इम्युनिटी वाढवण्याचं बी काम करते, जी की आपल्याला सारखं सर्दी, खोकला, ताप यासारखे जी आजार सारखे होतात, जे इन्फेक्शन होतात, त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करते. तर कोणती काळजी घ्यायची आहे हे सगळे घेताना?
सुपरफूड घेताना काय काळजी घ्यायची आहे? फक्त एकच सुपरफूड वापरू नका. सगळे सुपरफूड थोडे, थोडे, थोडे करून आहारामध्ये घ्या. त्यानंतर काही सुपरफूड हे जे आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. जेणेकरून म्हणजे प्रेग्नन्सी वगैरे मध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम आला नाही पाहिजे म्हणून सुपरफूड कधी काही सुपरफूड हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. लहान मुलांमध्ये सध्या एक जास्त प्रॉब्लेम होतो तो उंची न वाढणे वगैरे. हा तो का होतोय? कारण त्यांना पाहिजे ते न्यूट्रिएंट्स वगैरे भेटत नाहीत आणि ते जर त्यांना करायचं असेल तर त्यांच्यामध्ये शेवगा, दूध, पालक यासारखे सुपरफूड ऍड करा त्यांच्या आहारामध्ये, जे की त्यांना नॅचरल इम्युनिटी देतील. कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला माहिती आहे? कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे दररोज आपल्या आहारामध्ये सुपरफूड ऍड करा आणि एक चांगलं आयुष्य जगा. आरोग्य अतिशय महत्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.